संग्राम आणि निकिता दोघंही प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केले. पण लग्न हे जबाबदारीचं काम आहे, जी संग्राम आणि निकिता दोघंही पूर्ण करू शकले नाहीत. आणि घटस्फोट घेतल्यानंतर दोघंही वेगळे झाले. पण दोघंही नकळत स्वतःच्याच सुखाचा नाश ते स्वतःच्या हाताने करत होते. 4थ्या तारखेतच आपला निकाल देताना न्यायाधीश म्हणाले की तुम्हा दोघांचा घटस्फोट मंजूर आहे. आता संग्राम आणि निकिता एकमेकांपासून वेगळे झाले होते आणि तसंही दोघांच्या घरचे या लग्नापासून खुश नव्हते, कारण संग्राम आणि निकिता यांचा प्रेमविवाह झाला होता आणि दोघंही वेगवेगळ्या समाजाचे होते. त्यामुळे त्यांच्या घरातल्यांचे नाक कापल्यासारखे झाले. पण दोघेही प्रेमात पूर्णपणे वेडे झाले होते. तेव्हा त्यांनी घरच्यांचं ऐकण्यास नकार दिला. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा संग्राम आणि निकिता यांना चांगलं कळत होतं. दोघंही चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते आणि मग ते एकत्र फिरू लागले आणि एकमेकांच्या घरीही जाऊ लागले. त्यामुळे संग्राम आणि निकिता कधी एकमेकांच्या प्रेमात पडले कुणास ठाऊक. नंतर ते एकमेकांना गुपचूप भेटू लागले आणि त्यांचं प्रेम वाढतच गेलं. ते एवढं वाढलं की त्या दोघांना एकमेकांशिवाय जगणं कठीण झालं आणि त्या दोघांनाही माहीत होतं त्या दोघांचा समाज भिन्न आहे आणि त्यांच्यासाठी अरेंज मॅरेज करणं खूप अवघड आहे. त्यानंतर संग्राम आणि निकिता यांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन कोर्टात लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या वकिलाने त्यांचे व्हिजिटिंग कार्ड संग्राम आणि निकिता यांना दिले. माझं हे कार्ड ठेवा आणि कधी गरज पडल्यास मला लक्षात ठेवा. मग संग्रामने विचारलं की आता आम्हाला तुमची गरज का आहे? वकील हसत म्हणाला, नाही, अनेकदा आमची गरज लागते, अविवाहित लोकांना लग्नासाठी आणि लग्न झालेल्या लोकांना घटस्फोट मिळवून देण्यासाठी. मी दोन्ही गोष्ट करण्यात तज्ज्ञ आहे. मग संग्राम आणि निकिता वकिलाकडे बघून हसायला लागले. पण वकिलाला पूर्ण अनुभव आहे हे त्यांना फारसं माहीत नव्हतं. काही दिवस हसत खेळत गेले, पण त्यानंतर वैवाहिक जीवनाची खरी कहाणी सुरू झाली. कारण लग्नापूर्वी प्रेम करणं सोपं असतं, पण लग्नानंतर प्रेमासोबतच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. आता संग्राम आणि निकिता यांच्यात रोज विनाकारण भांडणे सुरू झाली. निकिता रागाने संग्रामला म्हणाली की लग्नाआधी तू चंद्र ताऱ्यांच्या सहलीला जायची चर्चा करायचास आणि आता तू बाजारातून जीवनावश्यक वस्तू आणण्यासही नकार देतोस. आणि निकिता संग्रामला हेही म्हणाली की लग्नानंतरही मी ऑफिसमध्ये काम करते आणि मग घरची सगळं कामही करते, पण तू ऑफिसमधून थेट घरी येतो आणि बॅग ठेवून थेट तुझ्या मित्रांच्या घरी जातोस, पण स्वतःच्या बायकोला काही कामात मदत करण्याचा विचार कधीच केला नाही. तेव्हा संग्राम म्हणतो की घरची कामं करणं ही महिलेची जबाबदारी आहे आणि तुला काही अडचण असेल तर तू नोकरी सोड. दोघांच्या तक्रारीचा सूर वाढतच होता आणि आता त्यांनी एकमेकांना ऐकून दाखवायला सुरुवात केली होती. निकिता म्हणते, संग्राम, आता तू मला कुठंही फिरायला घेऊन जात नाही आणि लग्नाआधी रोज संध्याकाळी तू मला कुठंतरी घेऊन जायचा. लग्नानंतर असं जीवन जगण्यापेक्षा अविवाहित राहणं आपल्यासाठी चांगलं होतं. एवढंच वाटत असेल तर मग घटस्फोट घे, संग्राम निकिताला म्हणाला. घटस्फोटाची बातमी बोलताच निकिताच्या डोळ्यात पाणी आलं आणि संतापलेली दुखावलेली निकिता उपाशी पोटी झोपण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये गेली आणि त्या दिवशी संग्राम पण रागाने उपाशी झोपला. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच निकिता तिची बॅग तयार करत होती. तेव्हा संग्राम विचारतो, कुठे चालली आहेस? मग निकिता म्हणते की मला आत्ता तुझ्यासोबत राहायचं नाही. आणि तेवढ्यात निकिताला तिच्या आईचा फोन येतो आणि ती रडत रडत म्हणते, आई, समाजाबाहेर लग्न करू नये असं तुझं म्हणणं बरोबर होतं आणि मी तुझं ऐकलं नाही, म्हणूनच आज मला खूप पश्चाताप होत आहे आणि आता मला संग्रामला घटस्फोट घ्यायचा आहे आणि आत्ताच मी घरी आपल्या येतेय. तेवढ्यात निकिताची आई म्हणते, तू लवकर घरी ये, मी तुला लवकरात लवकर संग्रामपासून घटस्फोट घेऊन देईन. तेवढ्यात निकिता फोन ठेवते आणि तिच्या घरी जाऊ लागते. तर संग्राम निकिताचा हात धरतो आणि विचारतो की तुझी आई काय म्हणाली? निकिता म्हणते की आता आपण कोर्टातच भेटूया आणि ती संग्रामचा हात सोडून तिच्या घरी जाते आणि कोर्टाने 4थ्या तारखेलाच संग्राम आणि निकिता यांचाच घटस्फोट झाला.
पण कदाचित दोघंही या घटस्फोटाने अजिबात खुश नव्हते. तरीही संग्रामने कोर्टाबाहेर निकिताशी शेवटच्या वेळी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निकिताच्या आईने संग्रामला जोरदार चपराक मारली आणि आज नंतर निकिताला भेटण्याचाही प्रयत्न करू नकोस असं सांगितलं. आणि संग्रामला तिची आई खूप वाईट बोलू लागली. तेव्हा निकिता तिच्या आईला गप्प करत म्हणाली की आई, आता याच्या नादी लागून काही उपयोग नाही, आता येथून जाऊया. निकिताकडून हे ऐकताच संग्रामच्या डोळ्यात पाणी आलं आणि तोही खूप निराश होऊन तिथून परतला. आता कसं तरी 2 महिने एकमेकांच्या आठवणीत निघून गेले. तेव्हा निकिताची आई निकितासाठी एक चांगलं स्थळ शोधून काढते आणि ती म्हणते की उद्या हा मुलगा आणि त्याचे आई वडील तुला बघायला येतील. मग निकिता आईला सांगते की तिला आता दुसरं लग्न करायचं नाही. तेव्हा आई तिला म्हणते, मुली, तुझं अजून खूप मोठं आयुष्य आहे. जीवनाचा एवढा मोठा प्रवास एकटीने नाही काढू शकत. तू मला वचन दे की तू हे नाते नाकारणार नाही. आईच्या मोहाला बळी पडून इच्छा नसताना निकिता या लग्नाला होकार देते. पण तरीही कुठेतरी तिच्या मनात संग्रामबद्दल प्रचंड प्रेम होतं. दुसरीकडे संग्राम रात्रंदिवस निकिताचा विचार करत होता. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. मी निकिताकडे घटस्फोट का मागितला आणि खरं तर मी निकिताला खूप दुखावलं होतं. ती मुलगी आधी ऑफिसमध्ये कामाला जायची आणि ऑफिसमधून थकून येऊन मग घरची सगळी कामं करायची. हे सगळं ती फक्त माझ्यासाठी करत होती. या सगळ्यांचा विचार करून संग्राम खूप रडत होता. दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या फोनवरून त्याने निकिताला फोन केला. तेव्हा निकिता फोनला उत्तर देते. ती संग्रामचा आवाज लगेच ओळखते. प्लीज निकिता, एकदा माझे पूर्ण म्हणणं ऐक. संग्रामचा आवाज ऐकताच निकिता त्याला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि आज माझ्यासाठी एक स्थळही आलं आहे. त्यामुळे आजच्या नंतर मला कधीही फोन करू नकोस. आणि फोन डिस्कनेक्ट होतो. निकिता खूप रडायला लागते. तेवढ्यात तिची आई आत येते आणि निकिताला रडताना पाहून विचारते, काय झालं, का रडत आहेस? संग्रामने फोन केल्याचे निकिता तिच्या आईला सांगते. त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं पण मी फोन डिस्कनेक्ट केला. तिची आई तिला म्हणाली की मुली, काळजी करू नकोस. दुसरं लग्न होताच तुझी सगळी दुःख दूर होतील. कदाचित निकिताच्या आईला निकिता आणि संग्राम यांच्या प्रेमाची अजिबात कदर नव्हती, कारण ती जुन्या विचारांची होती आणि त्यांच्या नजरेत संग्राम हा खालच्या जातीचा मुलगा होता. त्यामुळे निकिता आणि संग्राम यांनी घटस्फोट घ्यावा अशी तिची इच्छा होती. आता दुसऱ्या दिवशी तो मुलगा आणि त्याचे आई वडील निकिताला बघायला आले आणि निकिता त्यांना आवडली. दुसरीकडे निकिताच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करून संग्राम रात्रंदिवस रडत होता. पण तो काय करणार? निकिता त्याच्यासोबत फोनवर बोलायला देखील तयार नव्हती. आता संग्रामला वाटलं की निकिता मला पूर्णपणे विसरून गेली असावी आणि ती माझ्याशिवाय खूप आनंदी आहे. म्हणूनच आजच्या नंतर मी तिला कधीही फोन करणार नाही. मग दुसऱ्याच दिवशी संग्राम त्याच्या ऑफिसला जातो आणि आपल्या नोकरीतले उरलेले पैसे घेऊन तो बॉसला नोकरी सोडत असल्याचं सांगतो. त्याने आता गोव्याला जाण्याचा विचार केला होता, कायमचा. आता गोव्यातच काही काम करेल असं तो त्याच्या बॉसला सांगतो. आणि तसंही निकितापासून माझा घटस्फोट झाला आहे आणि आता ती दुसऱ्यांदा लग्न करत आहे. त्यामुळे मी तिला आता त्रास देऊ शकत नाही. आणि बॉस कधी तुमच्या ऑफिसमध्ये आली तर तिला सांगू नका मी कुठं आहे ते. आणि प्लीज तिला माझ्या वतीने सॉरी म्हणा, कारण आता ती माझ्याशी फोनवरही बोलू इच्छित नाही. आणि असं बोलून तो तिथून निघून जातो. निकिताचा दुसऱ्या दिवशी साखरपुडा होणार होता म्हणून सकाळी ती तिच्या बॉसला तिच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या मित्रमैत्रिणींना एंगेजमेंटसाठी बोलावते. तेव्हा तिचा बॉस निकिताला म्हणतो की काल संग्राम माझ्याकडे आला होता. तो आजच कायमचा गोव्याला जाणार आहे आणि मला माझ्या वतीने निकिताला सॉरी म्हणण्यास सांगितलं. निकिता, संग्राम खूप चांगला माणूस आहे. हे बघ, नवरा बायकोमध्ये कायमच काही ना काहीतरी वाद होत असतात. जर अशा छोट्या वादांमुळे तुम्ही लोकांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला तर आपल्या समाजामध्ये लग्नसंस्था नावाचा प्रकार राहणार नाही. तुम्ही एकमेकांना समजावून घ्यायला हवं. घटस्फोट हा कोणत्याही भांडणाचा पर्याय नाही. निकिता, तुम्हा दोघांचं नातं चांगलं असेल, तुला परत त्याच्याकडे जाण्याची इच्छा असेल तर संग्रामला गोव्याला जाण्यापासून थांबव. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होत राहील, कारण संग्राम तुमच्यावर खूप प्रेम करतो
आणि जर तो तुझ्यावर प्रेम करत नसेल तर कदाचित तो आत्तापर्यंत एखाद्या मुलीसोबत असता. हे सगळं ऐकून निकिता घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून ॲटोमध्ये बसते आणि संग्रामच्या घरी पोचते. तिथं गेल्यावर ती तिच्या घराची बेल वाजवते. तेवढ्यात संग्रामच्या आईने दरवाजा उघडला आणि ती निकिताला पाहताच म्हणते, आता इथे का आलीस? तेव्हा निकिता म्हणते की आई, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देईन. सर्वप्रथम संग्राम गोव्याला कोणत्या फ्लाईटने गेला आहे ते मला सांगा. तेव्हा संग्रामच्या आईने तिला सांगितलं की त्याची 2 वाजताची फ्लाईट आहे. तेवढ्यात निकिता ॲटोमध्ये बसते आणि संग्रामला कॉल करते, पण संग्राम पुन्हा फोन डिस्कनेक्ट करतो आणि थोड्याच वेळात निकिता विमानतळावर पोहोचते. ती लगेच संग्रामचा शोध घेऊ लागते, पण तिला कुठंच संग्राम दिसत नव्हता. मग ती थकली आणि एका सीटवर बसली आणि पुन्हा संग्रामला फोन करू लागली. तेवढ्यात अचानक निकिताच्या सीटच्या शेजारी संग्रामचा फोन वाजू लागला. तर निकिताने मागे वळून बघितलं तर संग्राम तिच्या शेजारी उभा होता. त्याला पाहताच निकिताने त्याला मिठी मारली आणि रडू लागली आणि ती म्हणाली की तू मला सोडून गोव्याला का जात होतास? त्यानंतर तो सुद्धा निकिताला म्हणतो की तू सुद्धा दुसऱ्या कोणाशी साखरपुडा करणार होतीस. निकिता म्हणते, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा संग्राम निकिताच्या हातात गोव्याची 2 तिकीटं देतो आणि म्हणतो की आपण दोघं गोव्याला जाणार आहोत. मी फक्त तुझीच वाट पाहत होतो आणि तू आली नसतीस तर मीही कुठेच गेलो नसतो. तू मला सोडून दुसऱ्याशी लग्न का करत होतीस? तेव्हा निकिता म्हणते की संग्राम, माझी आई जबरदस्ती माझे लग्न लावत होती, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मला माफ कर संग्राम. तेव्हा संग्राम तिला म्हणतो की ही सगळी चूक माझी आहे. लग्नानंतर मी बदलत गेलो. ना तुला कुठे बाहेर घेऊन गेलो, ना कोणत्या कामात मदत केली. मी तुला कायम गृहीत धरलं. तू ऑफिस, घर सर्व सांभाळत होतीस, पण मला ते कळालं नाही. माफी तर मी तुझी मागायला हवी. नंतर निकिता संग्रामला म्हणते, चूक आपल्या दोघांची आहे, त्यामुळे याची शिक्षा आपल्या दोघांना मिळायला हवी. मग आपली शिक्षा काय आहे असं संग्राम निकिताला विचारतो. यावरती त्याला म्हणते की आपण आपल्या नवीन जीवनाची सुरुवात गोव्याला जाऊन करूयात. यानंतर त्यांनी पूर्ण रीतिरिवाजासह पुन्हा लग्न केलं आणि आज संग्राम आणि निकिता एकमेकांना खुश ठेवत आहेत.